हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज ना मी एक रिअल हिरोबद्दल तुम्हाला सांगणार आहे. आमच्या आयुष्यात आहेत ना, ते एक हिरोपेक्षा कमी नाही, खरं सांगतो. आज ना आईची तब्येत खूप खराब होती. पप्पा सकाळी उठून आमच्यासाठी म्हणजे जेवण बनवत होते, आणि ते बनवतातच. एका बायकोला काय पाहिजे असतो, आपल्या नवऱ्यानं आपल्याला साथ दिली पाहिजे, एवढंच वाटतं. बाकी काय नाही. आम्हाला आमच्या पप्पाबद्दल खूप प्राऊड फील होतो. माझ्या बहिणीला पण होतो, माझ्या भावाला पण होतो. देवाकडे मी हीच प्रार्थना करेल की पुढच्या जन्मी मला माझे हेच आई वडील मला भेटू दे, माझे भाऊ बहीण पण मला हेच भेटू दे. मी अशी देवाकडे प्रार्थना करतो. मी त्यांना हिरो असं का मानतो, त्यांच्या आयुष्यात खूप गोष्टी घडून गेलेल्या आहेत की ते मी जर करायला गेलो तर मी तिथंच खचून जाईन. आणि त्यांच्या आयुष्यात खरंच खूप अडचणी आलेल्या आहेत. ते त्यांना सावरून आम्हाला एवढं मोठं करून, आईची स्वप्न पूर्ण करून, माझ्या बहिणीची स्वप्न पूर्ण करून, तिच्या पसंतीच्या नवऱ्याशी लग्न करून पप्पांनी खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे आमच्यासाठी. मला खूप प्राऊड फील होतो माझ्या पप्पांबद्दल, खरंच सांगतो. ते मला कायम सपोर्ट करत आले आहेत, माझ्या फॅमिलीला पूर्ण सपोर्ट करत आलेले आहेत. तर मला एवढंच वाटतं की मला पुढच्या जन्मी हेच आई वडील, हेच भाऊ बहीण, मला हेच पाहिजे, बाकी काय नको. भलेही पुढच्या जन्मी अजून गरिबी असली तरी चालेल, पण माझे पप्पा माझ्यासाठी हिरोच आहेत, खरंच सांगतो. त्यांनी आजपर्यंत जे काही केलं आहे आमच्यासाठीच केलेलं आहे. त्यांनी कधीच स्वतःचा विचार केलेला नाही. काही जण माझ्याबद्दल असा पण विचार करत असतील, हा जो आता उपकाराच्या गोष्टी करतोय, उद्या जाऊन समजने वाले को इशारा काफी आहे. बस मला तर खूप काय बोलावं वाटतंय, पण मी तुम्हाला त्यांच्या तोंडूनच ऐकवणार आहे की त्यांच्या आयुष्यात काय काय घडलेलं आहे. तर गाईज, मला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एक तरी असा, म्हणजे तुम्ही तुमच्या पप्पाबद्दल किती प्रेम करता ते कमेंटमध्ये लिहून टाका. आय लव्ह यू पप्पा. बाय गाईज.